आज आपण प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्ह और प्रॉपर्टीज ऑफ स्टँडिंग वेव्ह. कालच्या लेक्चरमध्ये आपण डेफिनेशन पाहिली की स्टेशनरी वेव्ह कशी तयार होते आणि त्याचं इक्वेशन काय आहे. आज आपण त्याच्या वैशिष्ट्ये काय आहे, जसं आपण खाल्ल्या वर्गामध्ये ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडनल वेव्ह ह्याचा विचार केला, तसं आपल्याला आजच्या ह्या भागामध्ये वी स्टडी द प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्ह और that stationary wave is also called standing wave. The first property of stationary wave is the definition of stationary wave. पण काल त्याची डेफिनेशन पाहिली की when the two identical simple harmonic progressive waves travel along same path but opposite in direction, and these two waves superpose or interfere with each other, and there is formation of loop, and that wave is called स्टेशनरी वेव्ह. ह्या फिगरमध्ये दाखवले की एक वेव्ह ही पॉझिटिव्ह डायरेक्शनला चाललेली, दुसरी वेव्ह ही निगेटिव्ह डायरेक्शनला चाललेली, आणि त्यांचा बऱ्याच ठिकाणी इंटरफरन्स झालेला आहे आणि 1 2 3 4 लूप तयार झाले, आणि यालाच आपण म्हणतो स्टेशनरी वेव्ह. ही त्याची पहिली प्रॉपर्टी. पहिल्या प्रॉपर्टीमध्ये महत्वाचा भाग काय आहे की टू आयडेंटिकल वेव्ह सेम पाथ वर असले पाहिजे आणि त्यांचे डायरेक्शन अपोजिट असले पाहिजे आणि त्यांचा इंटरफरन्स झाला पाहिजे, ते असे क्रॉस झाले पाहिजे, तर आपण त्याला स्टेशनरी वेव्ह असं म्हणतो किंवा आपण त्याला स्टँडिंग वेव्ह असं म्हणतो. When two transverse wave, when two identical transverse wave traveling along same path but opposite in direction, and these two waves interfere with each other, then that wave is called transverse stationary wave. जसं आपण म्हणतो इन जनरल स्टेशनरी वेव्हची व्याख्येमध्ये आपण दोन आयडेंटिकल सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणतो, परंतु प्रोग्रेसिव्ह वेव्हचे दोन प्रकार असतात, एक ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडनल वेव्ह. जर ट्रान्सव्हर्स वेव्ह एका रस्त्याने जात असतील, दोन ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि अपोजिट डायरेक्शनला असतील, त्या ठिकाणी सुद्धा लूप तयार होईल, परंतु त्या वेव्हला म्हणायचं ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्ह. त्यानंतर पुढली प्रॉपर्टी, टू आयडेंटिकल लॉन्जिट्युडनल वेव्ह. आपण आता म्हटलंय टू
एका सेम रस्त्याने आणि त्यांचे डायरेक्शन अपोजिट असेल तर त्या ठिकाणी आपण त्याला म्हणू लॉन्जिट्युडनल स्टेशनरी. म्हणजे जर दोन ट्रान्सव्हर्स वेव्ह असतील सेम, त्याचं अँप्लिट्यूड सारखं आणि सेम रस्त्याने जात असतील, डायरेक्शन अपोजिट असेल, इंटरफरन्स त्या ठिकाणी होत असेल, लूप तयार होत असेल, तर त्याला ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्ह म्हणायचा. तिसरी प्रॉपर्टी, जर ट्रान्सव्हर्स वेव्हच्या ऐवजी दोन लॉन्जिट्युडनल वेव्ह असतील, ते सेम पाथने जात असतील, डायरेक्शन अपोजिट असेल, एक पॉझिटिव्ह डायरेक्शनला चाललं असेल, एक निगेटिव्ह डायरेक्शनला चाललं असेल, तर त्या ठिकाणी इंटरफरन्स होऊन लूप तयार होते आणि त्याला आपण लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्ह असं म्हणतो. हे झाले 3 प्रॉपर्टी. चौथी प्रॉपर्टी नंबर 4, व्हेन द ट्रान्सव्हर्स और लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्ह, इन जनरल आपण त्याला म्हणूया स्टेशनरी वेव्ह. व्हेन स्टेशनरी वेव्ह, व्हेन stationary wave traveling through the medium, the stationary wave medium मधून जात असेल तर there is formation of node and antinode respectively or successively. जर जसं लॉन्जिट्युडनल वेव्ह जात असेल माध्यमामधून तर आपण तिथं कॉम्प्रेशन आणि रेडिफॅक्शन तयार होतं माध्यमामध्ये, आपण असं म्हणतो. किंवा ट्रान्सव्हर्स वेव्ह जात असेल तर तिथं क्रिस्ट आणि ट्रफ त्या माध्यमामध्ये घडून येतं. तसं जर लॉन्जिट्युडनल वेव्ह एखाद्या मीडियम मधून जात असेल किंवा त्या स्ट्रिंग मध्ये तयार होत असेल तर देर इज अल्टरनेटली फॉर्मेशन ऑफ नोड अँड अँटीनोड. म्हणजे ही महत्वाची प्रॉपर्टी की जर ट्रान्सव्हर्स वेव्ह माध्यमामधून चालली तर त्या ठिकाणी 100% नोड आणि अँटीनोड अल्टरनेटली तिथं प्रोड्यूस होतात. फिगर मध्ये बघा की ह्या ठिकाणी मी एन लिहिलं, एन म्हणजे नोड पॉइंट, या ठिकाणी ए म्हणजे अँटीनोड, हा नोड पॉइंट, हा अँटीनोड, हा ठिकाणी नोड, या ठिकाणी अँटीनोड, इथं नोड, अँटीनोड आणि शेवटी परत नोड. म्हणजे ही जी ट्रान्सव्हर्स वेव्ह ह्या स्ट्रिंग मध्ये सेटअप झाली की त्या ठिकाणी काय घडतंय, नोड अँटीनोड, नोड अँटीनोड, नोड अँटीनोड, नोड अँटीनोड आणि नोड हे अल्टरनेटली घडतंय. पुढलं मग नोड कुणाला म्हणायचं आणि अँटीनोड कुणाला म्हणायचं. समजा आपण असं म्हणू की एखाद्या स्ट्रिंग मध्ये दोरीमध्ये जर स्टेशनरी वेव्ह सेटअप होत असणार आहे तर त्या ठिकाणी नोड पॉइंट कुठं तयार होतो, तुम्ही या ठिकाणी पहा की ज्या ठिकाणी पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट होत नाही किंवा त्या पार्टिकलला व्हेलॉसिटी 0 असेल किंवा ते पार्टिकल एका ठिकाणी स्थिर असेल, एका ठिकाणाहून दुसरीकडे जात नसतील, तर त्या पोर्शन मध्ये नोड तयार होतो. किंवा आपण काल पाहिल्याप्रमाणे कंडिशन ऑफ नोड आणि कंडिशन ऑफ अँटीनोड काय आहे की ज्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट अँड अँप्लिट्यूड of the vibration of particle is 0 or minimum, then there is formation of node. नोड पॉइंट कधी घडून येतो की ज्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट 0 आहे, अँप्लिट्यूड 0 आहे. मग कुठं आहे, जर 1 2 3 4 लूप आहे तर नोड पॉइंट किती घडले, 1 2 3 4 आणि 5 इथं आपल्याला नोड पॉइंट मिळाले. नोड पॉइंट म्हणजे काय की त्या ठिकाणची डिस्प्लेसमेंट आणि अँप्लिट्यूड हे 0 आहे, त्या पॉइंटला म्हणायचं, त्या ठिकाणाला म्हणायचं नोड. पुढली प्रॉपर्टी, इफ
displacement and amplitude is maximum, then that point is called antinode. हा की ह्या स्टेशनरी वेव्ह मध्ये ह्या ठिकाणी हे डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम आहे, ह्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम आहे, ह्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम आहे आणि ह्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट. जर आपण त्या स्ट्रिंग मध्ये जर 4 लूप तयार होत असतील तर किती अँटीनोड मिळाले आपल्याला? 1 2 3 आणि 4 अँटीनोड मिळाले आणि 5 नोड पॉइंट आहेत. जर 4 लूप तयार होत असतील तर मग अँटीनोड कुठल्या पॉइंटला म्हटले आपण की द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल और द amplitude of vibrating particle is maximum. इथं बघा, इथं जास्त आहे, इथं एकदम कमी आहे, मिन पोझिशनला आहे, इथं एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे अँप्लिट्यूड जास्त आहे. आणि ज्या ठिकाणी अँप्लिट्यूड जास्त आहे, ज्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट जास्त आहे त्या पॉइंटला आपण अँटीनोड असं म्हणतो. म्हणजे नोड आणि अँटीनोड ही संकल्पना आपण काल पाहिली, आज तुमच्या लक्षात परत आपण रिवाइज केलेली की ज्या ठिकाणचं अँप्लिट्यूड कमी असेल, 0 असेल त्याला नोड म्हणायचं, ज्याचं अँप्लिट्यूड जास्त आहे, मॅक्झिमम आहे त्याला अँटीनोड म्हणायचं. म्हणजे 1 2 3 4 5 6. आता 7वी प्रॉपर्टी आपण बघू की नोड आणि अँटीनोडच्या दरम्यान काय आहे. म्हणजे समजा ह्या ठिकाणी नोड पॉइंट आहे आणि इथं अँटीनोड आहे, काय दिसतंय तुम्हाला इथं? डिस्प्लेसमेंट कशी होते? जर आपण नोड कडून अँटीनोड कडे चाललो तर हळूहळू काय होतंय बघा, हे अंतर दिसतंय का तुम्हाला? हेच आहे डिस्प्लेसमेंट किंवा अँप्लिट्यूड आहे, वाढत वाढत चाललंय. म्हणजे जर नोड कडून आपण अँटीनोड कडे चाललो तर हे अँप्लिट्यूड वाढत वाढत चाललंय आणि परत आपण जर अँटीनोड कडून नोड कडे जाऊ तस हे अँप्लिट्यूड काय होतंय? कमी कमी होत जात आहे. नोड कडून अँटीनोड कडे जाताना अँप्लिट्यूड वाढत वाढत जात आहे आणि अँटीनोड कडून नोड कडे येताना अँप्लिट्यूड कमी कमी होत जाते. म्हणजे इन बिटवीन, हे पुढली प्रॉपर्टी आहे, इन बिटवीन नोड अँड अँटीनोड, in between node and antinode, the vibration of particle is in between 0 to A. In between 0 to A. A means maximum amplitude. 0 means minimum amplitude. म्हणजे नोड आणि अँटीनोडच्या दरम्यान जे पार्टिकलचं व्हायब्रेशन होतं वर खाली, तर ते व्हायब्रेशन कमीत कमी 0 असतं आणि जास्तीत A च्या दरम्यान असतं. म्हणजे 0 पेक्षा थोडंसं जास्त आणि मॅक्झिमम अँप्लिट्यूड पेक्षा थोडंसं कमी. अशा प्रकारे नोड आणि अँटीनोडच्या दरम्यान पार्टिकलचं व्हायब्रेशन इज ग्रेटर दॅन 0 अँड लेस दॅन A. A मीन्स मॅक्झिमम अँप्लिट्यूड. म्हणजे अशा प्रकारे आपण 1 2 3 4 5 6 आणि 7 प्रॉपर्टी पाहिली. पुढली प्रॉपर्टी आपण विचारात घेऊया. काल सुद्धा आपण ती प्रॉपर्टी पाहिली पहा. द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड, म्हणजे इकडे पहा फिगर मध्ये हा नोड आणि हा अँटीनोड याच्यामधलं हे अंतर म्हणजे एक लूपचा अंतर. हे टोटल डिस्टन्स झालं. या टोटल डिस्टन्स मध्ये लूप 4 आहे, मग एक लूपचं लेंथ अंतर म्हणजेच नोड आणि नोड मधलं अंतर. म्हणजे द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड इज लॅम्बडा बाय 2. आपण काल पाहिलं की जे 2 नोड पॉइंट असतात n ह्याच्यामधलं अंतर किती असतं? लॅम्बडा बाय 2. वेअर लॅम्बडा मीन्स वेव्हलेंथ. लॅम्बडाचा अर्थ काय? लॅम्बडा इज इक्वल टू ला म्हणायचा वेव्हलेंथ ऑफ द गिवन
wave. पुढली प्रॉपर्टी, the distance between two successive antinode is lambda by. ज्याप्रमाणे नोड मधलं अंतर हे लॅम्बडा बाय 2 आहे, त्याचप्रमाणे दोन अँटीनोड मधलं अंतर म्हणजे हा आणि हे याच्यामधलं जे अंतर आहे हे सुद्धा काय असतं, लॅम्बडा बाय 2 असतं. हे सुद्धा किती आहे, लॅम्बडा बाय 2. आणि प्रत्येकासाठी ते लागू आहे. हे इकडे सुद्धा आपण काउंटिंग केलं तर तेच भरणार आहे. म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड पॉइंट इज लॅम्बडा बाय 2 म्हणजे वेव्हलेंथ डिवायडेड बाय 2. सिमिलरली पुढली प्रॉपर्टी, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटीनोड, सलग दोन जे अँटीनोड आहेत त्याच्यामधलं अंतर हे लॅम्बडा बाय 2 असतं. पुढली प्रॉपर्टी, the distance between node and antinode is lambda by 4, lambda divided by 4. एक नोड समजा हे त्याला नोड पॉइंट आपण विचारात घेतला हा, आणि एक अँटीनोड, हा नोड पॉइंट आणि अँटीनोड ह्याच्यामधलं हे डिस्टन्स आहे. हे आता टोटल डिस्टन्स किती आहे नोड मधलं, हे लॅम्बडा बाय 2 आहे. तर आपण घेतलं लॅम्बडा बाय 2, लॅम्बडा बाय 2, लॅम्बडा बाय 2, लॅम्बडा बाय 2. जर आपण नोड आणि अँटीनोडचं अंतर काढलं तर ते हाफ होणार आहे. म्हणजे किती होणार आहे, लॅम्बडा बाय 2 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय होईल, ते लॅम्बडा बाय 4 होईल. म्हणजे डिस्टन्स बिटवीन नोड अँड अँटीनोड किंवा अँटीनोड अँड नोड इज लॅम्बडा डिवायडेड बाय 4. इथं सुद्धा लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ ऑफ द वेव्ह. म्हणजे पुढली प्रॉपर्टी झाली, द डिस्टन्स बिटवीन नोड अँड अँटीनोड इज लॅम्बडा डिवायडेड बाय 4. इथे लक्षात घ्या, प्रॉपर्टी खूप सोप्या आहेत. पहा, तुम्ही लक्षात ठेवा, महत्वाच्या आहेत. कारण की आपल्याला समजलं पाहिजे. फिगर वरूनच आपल्या पहिली प्रॉपर्टी आपण त्याची डेफिनेशन घेतली, दुसरी प्रॉपर्टी त्याचे डेफिनेशनच आहे ट्रान्सफॉर्म्स आणि लॉजिक रूलर, आणि सिंपल प्रॉपर्टीज आहेत, आपल्याला समजून घ्यायचे फक्त. मग पुढली प्रॉपर्टी आपण विचारात घेऊया आणखी. When the transverse wave traveling through the medium and the vibration of the particle having same frequency. काय आहे या ठिकाणी, फ्रिक्वेन्सी कशी असते, सारखी असते. प्रत्येक जे पार्टिकलचं व्हायब्रेशन होणार आहे या ठिकाणी पहा, वर खाली व्हायब्रेशन होणार आहे. म्हणजे स्टेशनरी वेव्ह जर माध्यमामधून जात असणार आहे तर त्या व्हायब्रेशन ऑफ पार्टिकलची जी फ्रिक्वेन्सी आहे ती सर्वांची सारखी असते. पुढला प्रॉपर्टी, व्हेन ऑल द व्हायब्रेटिंग पार्टिकल हॅव इट्स ओन एनर्जी, its own energy. When the stationary wave traveling through the medium and all the vibrating particles having its own energy, there is no propagation of energy. No propagation of energy. The wave is no propagation of energy. The wave is localized or its velocity is zero. Velocity is zero. Hence it is called stationary or standing wave. म्हणजे स्टेशनरी वेव्ह किंवा स्टँडिंग वेव्ह नाव काय दिलं की जे पार्टिकलचं व्हायब्रेशन होणार आहे ते पार्टिकलचं व्हायब्रेशन होतं तर प्रत्येक पार्टिकलला स्वतःची एनर्जी असते.
ती एनर्जी ट्रान्सफर होत नाही किंवा प्रोपागेट होत नाही. म्हणून ते जे पार्टिकल लोकलाइज होतात, एका ठिकाणी लोकेट होतात, त्या सर्वांची वेलॉसिटी 0 असते. म्हणजे ते ॲट रेस्ट असतात, म्हणजे स्टेशनरी असतात. म्हणून त्या वेव्हला स्टेशनरी वेव्ह किंवा स्टँडिंग वेव्ह असं म्हटलं जातं. दीज आर द प्रॉपर्टीज. तुम्हाला एवढ्या सर्व लक्षात ठेवायची गरज नाही. तुम्हाला सोप्या सोप्या 5 किंवा 6 प्रॉपर्टी लक्षात ठेवल्या तरी जमणार आहे. म्हणजे आज आपण प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्ह किंवा स्टँडिंग वेव्ह याचा विचार केलेला आहे. पहा, आणि हे प्रॉपर्टी हा याच्यावर प्रश्न 2 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी येऊ शकतो. 2 मार्कासाठी विचारलं तर तुम्हाला 4 प्रॉपर्टी लावाव्या लागणार आहेत, आणि 3 मार्कासाठी विचारलं तर तुम्हाला 6 प्रॉपर्टी लावाव्या लागणार.